गाईज आता मी चालत चाललो टॉय ट्रेन स्टेशनला. फायनली आम्ही पोचलो आहे टॉय ट्रेन स्टेशनला. 9:25ची आमची ट्रेन आहे. सो आम्ही गल्लीतून पूर्ण चालत आलेलो आहे. ही आमची ट्रेन आणि ट्रेन एकदम टायमावर आहे. 9:25ची आहे. अजून साक्षी आणि निशात ते आलेले नाही आहेत, खूप मागे आहेत ते. सो आम्ही त्यांच्यासाठी वेट करतो. सो हे आहे टॉय ट्रेन स्टेशन. सो या इथे आम्ही वेट करतोय. उभी राहा, इथे कुठे तुला काढायचं तिथे उभी राहा. सो गाईज हे बघा स्टेशन किती मस्त दिसतंय. ए सुमिता इकडे बघ. साक्षी देख चार्जर. निशात हाय कर. गाईज आता आम्ही 15 मिनिटं थांबलो इथे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. व्ह्यू बघा खूप छान आहे. आणि इथे आमची ट्रेन थांबलेली आहे. 15 मिनिट्ससाठी थांबली होती. सो इथे आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले. खूप मस्त ग्रीनरी आहे. सो गाइज अभी हम आए हैं वेस्ट बंगाल के एक ऐसे पार्ट में जहाँ मोस्टली ब्लैक मैजिक होता है. ये झूठ बोल रही है. Hey guys, so we are entering in new country that is in Nepal. Now we are at Indo-Nepal border. So stay tuned for other vlog. So guys, ये है बुद्धा स्टॅच्यू. सो गाईज आता मला एवढ्या शिड्या चढून जायच्यात आणि इथे आहे बुद्धा स्टॅच्यू. सो निशा दीदी आणि सायली दीदी पुढे चालले आणि आम्ही मागे. गाईज आम्ही आता वरती आलोय. इथून प्रॉपर दिसतोय बुद्धाचा स्टॅच्यू. ग्रीनरी आहे इथे सगळी. So guys, currently we are in Nepal, which is in Pashupati Nagar, that is at West Bengal and Nepal border. And now we are here at Buddha statue, and through that bridge we are crossing to the tea garden.
सो गाईज हा बुद्धाचा फेस पूर्ण कव्हर केलेला आहे कारण इट इज स्टील अंडर कन्स्ट्रक्शन. गाईज आता आम्ही या बीचवरून त्या साईडला आलोय. सो हे आहे टी गार्डन. सो आता पुढे पण मी तुम्हाला दाखवेल आम्ही कुठे जातोय. स्टे ट्यून. टी गार्डन डीप में जाना. समझ गया ना क्या बोल रहा? हाँ मैं बोल रही थी. याच्या पानांपासून ह्याला बारीक करून ह्याच्यापासून चहा पावडर बनवतात. पुढे प्रोसेस चला दाखवतो मी तुम्हाला. इथे फोटो काढणार. ए गबा जा व्हिडिओ करते थांब जरा. हा अजून काय. सो आता वाजले 3 आणि आम्ही आता लंच करायला आलोय. सो दाखवते मी तुम्हाला. मॅनेज स्टोरेज आहे का? मॅनेज स्टोरेज मध्ये तुला तिथे ऑप्शनच येईल डायरेक्ट. ऐसे छोटे छोटे हमारे खुद से सामान लेके जाने के वांदे. अरे हम बांट रहे हैं ना हाथ में तो उसमें टूटेगा नहीं. बहुत सारी पेपर में रैप करके ते बघ व्हिडिओ कॉल बोलून आहे ना लगेच हे करते. सो गाईज प्रयागराज स्टेशनला बघा किती सारी लोक चढलेली आहेत. म्हणजे आमचं कन्फर्म तिकीट असून सुद्धा आम्हालाच बसायला जागा नाहीये. मी आणि निशा दिदी एका बेडवरती बसलोय आणि गर्दी बघा किती गर्दी झालेली आहे. एवढा खाऊ. सो गाईज आम्ही एवढा सगळं खाऊ आणला होता त्यातला अर्धा तर बाकी आहे आणि आता आम्ही बसून तो अर्धा खाल्लाय. सो आता आम्ही 1-1.5 तासात उतरणार आहे कल्याणला. 1.5 hours मध्ये उतरणार आहे आणि ह्यांचा जोश बघा. ह्यांना करायचा मूड आलेला आहे. आणि हा बघा हा मॅगी कसा बघतोय. मॅगी घेतली ते मी तुम्हाला दाखवते. सो हे आहे फर्स्ट दार्जिलिंग वाला. सो ही टॉय ट्रेनचा एक मॅग्नेट घेतलाय आणि हे आम्ही सिक्कीमला घेतलाय. नेक्स्ट हे आहे. सो अजून एक मी मॅग्नेट घेतलेलं आहे दार्जिलिंगचं. ते मी फ्रीजला लावलं आहे. सो मी ते तुम्हाला दाखवते आता. सो हे आहे हे मॅग्नेट. सो मी आता हे जे हिमाचलला मी गेलेलो तेव्हाचं मॅग्नेट आहे आणि हे दार्जिलिंगसाठी. तर हे मॅग्नेट पण मला खूप जास्त आवडलं. सो याच्यावरती दार्जिलिंगचं मागे सगळं व्ह्यू आहे आणि त्याच्यावरती देन रोपवे टॉय ट्रेन वगैरे सगळं हे आहे. खूप छान मॅग्नेट आहे. तुम्हाला या मॅग्नेट्सपैकी कोणते मॅग्नेट्स आवडले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो इथे बघा हे सगळे तिन्ही पण मॅग्नेट्स मी इथे लावलेले आहेत. एक सिक्कीम दार्जिलिंग आणि आधीचाच हिमाचलचा. सो अजून 2 मॅग्नेट्स आहेत दार्जिलिंग आणि सिक्कीमवाले. ते मी असेच ठेवलेत. एवढे सगळे लावणं पॉसिबल नाही एकाच ह्याचं 2-2 लावणं म्हणून मी ते ठेवलेत. हे खराब झाले की मग मी ते लावेल. सो या अशा होते आमची ट्रिपचे ब्लॉग्स. खूप छान मेमरीज घेऊन आम्ही परत रिटर्न घरी आलेलो आहे आणि खूप मस्त ट्रिप झाली आमची. सो तुम्ही तर ब्लॉग पाहिलेच असतील. तर तुम्हाला कोणता ब्लॉग आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.